नमस्कार. आज आपण महिलांमध्ये केस गळती होण्याचे 6 महत्त्वाचे कारणं डिस्कस करणार आहोत. मी डॉक्टर नीरज बबान, बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन, निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर, सांगली आणि कोल्हापूर. तर चला आपण बघूया केस गळतीचे महिलांमधले 6 महत्त्वाची कारणे. पहिलं कारण हे हॉर्मोनल इम्बॅलन्स. प्रेग्नन्सी असेल, डिलिव्हरी असेल, लॅक्टेशन असेल आणि इवन PCOS सारख्या समस्येमध्ये ज्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो त्यामध्ये केस गळतीची समस्या महिलांना होऊ शकते. दुसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजे मेडिकल कंडिशन्स. जर तुम्हाला थायरॉईडचे प्रॉब्लेम असतील, त्याबरोबरच बाकी काही आजार असतील स्किनचे, जसे सोरियासिस असेल किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर असतील, तर त्यामध्ये पण केस गळतीची समस्या होऊ शकते. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस. कुठलाही मेंटल स्ट्रेस असेल, फिजिकल स्ट्रेस असेल, त्यामुळं केस हे शेडिंग फेजमध्ये जाऊ शकतात आणि त्यामुळं तुम्हाला केसाचा पातळपणा अनुभवू शकतो. चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी. जर डाएटमध्ये न्यूट्रिशन व्यवस्थित नसतील आणि त्यामुळे आयर्नची कमतरता असेल, व्हिटॅमिन Bची कमतरता असेल आणि त्याबरोबरच बाकी मायक्रोन्यूट्रियन्सची कमतरता असेल तर तुम्हाला केसाचा विरळपणा हा जाणवू शकतो. 5वा मुद्दा, हेअरस्टाईल करताना वापरले जाणारे केमिकल्स किंवा करण्यात येणाऱ्या प्रोसिजरमुळे केस हे डॅमेज होऊ शकतात आणि त्यामुळे केसाचा पातळपणा आणि हेअर फॉल पण अनुभवात येतो. 6वं महत्त्वाचं कारण म्हणजे फिमेल पॅटर्न बाल्डनेस. जसं पुरुषांना मेल पॅटर्न बाल्डनेस असतो तसंच महिलांना जेनेटिकनुसार फिमेल पॅटर्न बाल्डनेस पण असू शकतो. निर्मितीमध्ये डॉक्टर तुमच्या केसांचे ॲनालिसिस करतात आणि त्या केसांच्या समस्येचे निदान करतात. जर तुम्हाला केस गळतीचा त्रास असेल तर निर्मितीला जरूर भेटा.